आता तेल टाकून घेऊया आपण. नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं. चला, आजची रेसिपी आहे. त्यासाठी लागणारा गूळ घेतला असा बारीक करून. ह्या 3 पोळ्या आहेत. ह्या 3 पोळ्या रात्रीच्या शिव्या पोळ्या आहेत. तर आपण याचे लाडू बनवूया. तर याआधी कढई ठेवली, तर कढईमध्ये तेल टाकून घेऊया आपण. याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया. मस्त असे तुकडे छोटे छोटे करून घेऊया. आपलं वेस्ट न घालता याचा काहीतरी खाण्याचा उपयोग करून घेऊ आपण. छान पैकी लाडू लागणार आहे. तेल असं तर आपण शिळ्या पोळ्याचे तुकडे जे केलेत ना, हे यामध्ये तळून घेऊया आपण. छान असे खरपूस तळून घेऊया. थोडे थोडे करून आपलं थोडे थोडे करून तळून घेऊया आपण. मस्त असे खारी प्रमाणे लागतात, खुसखुशीत. अशा प्रकारे तळून घेतलेली आपले शिळी पोळी. छान अशी बी खायला खुसखुस लागेल, नाही का? शिळ्या पोळ्या वेस्ट न घालता याचा काहीतरी खाण्यामध्ये उपयोग करूया आपण. आधीला बघू त्याला थंड करू थोडा वेळ. आणि ते चपातीचे तुकडं मिक्सरमध्ये काढून घेऊया आपण. हे असे काढून घेतले, थोडं बारीक करून घेऊ. काढून घेतले आपण, रवाळ रवाळ काढून घेतले. थोडाच करूया, प्रमाण घेऊ आपण काढू. याच्या अंदाजाने पण आपण पाक करून घेऊया. एवढ्या याचा पाक करून घेऊ. असा चपातीचा रवा झालेला आहे, तर आपण 1 वाटीतला थोडं कमी गूळ घेऊया. 1 वाटी थोडासा कमी गूळ घेऊया. असे आपण 1 वाटी गूळ घेऊन, तर हे पोळ्याचा रवा असा 1 वाटी झालेला आहे, तर आपण 1 वाटी गूळ घेऊया आपण. असा मोजून 1 वाटीचा पाक करून घेऊ आपण. अर्ध्या वाटीचा पाक करून घेऊया आपण.
याच्यामध्ये गूळ सोडूया आपण. संपलं मग गरम करून घ्यायचं. पाकामध्ये असं एकतरी पाक करायचा. पाक झालेला आहे मस्त छान तार चलायली अशी. आता याला बंद करून घेऊया आपण. हे छानपैकी पाक झाला बघा अशी तार चलायली. आता छान पाक झालाय असा. हे मिश्रण ह्याच्यामध्ये सोडूया आपण. चांगलं सुटसुटीत मोकळं झालं तर याच्यामध्ये आपण तिळाची पावडर थोडी सोडूया छान अशी. तिळाची पावडर तर तुमच्या अंदाजाने जशी लागेल तशी सोडू शकता तुम्ही. छान असं मस्तपैकी सारण झालेलं आहे. तर ह्याला एकदा गरम गरम मिक्सरमधून फिरून घेऊया म्हणजे छान लाडू वळल्या जातील. पिलू हे बाई पुढे आपण गरम गरम लाडू असे काहीतरी गरम 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 परत मस्त असे शिळ्या पोळ्याचे लाडू तुम्ही बनवू शकता. तुम्ही काही टाकू शकता. कस्टर्ड पावडर, तिळाची पावडर.
पोळ्या कशाला ना आता खा. झाले आमचे शिळ्या पोळ्याचे लाडू. तिला केलेत शिळ्या पोळ्याचे लाडू. बघा मैत्रिणी असे सुंदर असे शिळ्या चपात्याचे लाडू केलेले आहेत मी. तुम्ही पण एकदा करून बघा. छान असे लेकराला मुलांना आवडतील असे. लेकरं अशी शिळी चपाती काही खाणार नाहीत तर तुम्ही असा शिळ्या चपात्याचा उपयोग करून लाडू करून पहा. चपाती फोडला तर एकदम छान बघा लाडू. साधे साधे लाडू केलेत मी. याच्यात काजू काही बदाम टाकले नाही तर साहित्य जे काही सामान असेल घरामध्ये त्याच्यात लाडू बनवलेत मी. मस्त असे खुसखुस लागले लाडू खायला. वाटणार नाही की शिळ्या चपातीचे लाडू आहेत म्हणून हे.